राज्यात शेतकरी, शेतमजूर आणि निराधार भविष्यात राजकारणाचे गणित बिघडवणार रविकांत तुपकर। शेतकरी, शेतमजूर आणि निराधारांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राजकारण्यांचे राज्यात आम्ही गणित बिघडवू असा इशारा औसा येथे शेतकरी, शेतमजूर आणि निराधार यांच्या मोर्चात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला। आज शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे। शेतमजुराला काम नाही, त्यामुळे हातात दाम नाही। निराधार लाभार्थ्यांना वाढत्या महागाईप्रमाणे मानधनात वाढ नाही। सरकारने आमच्या जगण्याचा हक्कच हिरावून घेतला की काय अशी अवस्था झालेली आहे। राजकारणाचा फोडाफोडीचा धंदा झालेला असताना कांद्याच्या झालेल्या वांद्याकडे बघायला सरकारला अजिबात वेळ नाही। कापसाला बघत बघत मरायची वेळ आलेली आहे। सोयाबीन हे नगदी प्रमुख पीक आहे। त्याचा भाव पाहता काळ्या आईची ओटी भरताना केलेल्या खर्चाचा निम्मा सुद्धा पैसा मिळत नाही। मग जगावं की मरावं हा प्रश्न पडलेला आहे। स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतागायत शेतकरी, शेतमजूर आणि श्रमिक यांचा दबावगट तयार होऊ दिला नाही। त्यामुळे आज जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर राजकारण फिरत राहिले त्यास येणाऱ्या काळात उत्तर देऊ असं मत मोर्चाचे संयोजक राजीव कसबे यांनी मांडली। मशाल मोर्चा औषधाच्या ऐतिहासिक किल्ला मैदानापासून तहसील कचेरीवर येऊन निराधारांना मासिक 3000 रुपये मानधन वाढवा, सोयाबीनला 10,000 रुपये भाव द्या, गतवर्षीचा पीक विमा द्या, शेतकरी कर्ज पूर्ण मुक्त करा, याशिवाय काही प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या मोर्चात शेतकरी, शेतमजूर, निराधार, दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोर्चाच्या व्यासपीठावरून सरकारवर टीका करताना शेतकरी नेते राजेंद्र मोरे यांनी सत्ताधारी व विरोधक एकाच नाण्याच्या बाजू असून शेतकरी आणि मजुराला आणि निराधारांची फसवणूक करतात, हा कुटील डाव आम्ही हाणून पाडू। यावेळी सत्तार पटेल, अरुणदादा कुलकर्णी, सिद्धाजी जगताप, श्रीराम चलवाड, मोहिनी कांबळे, सुमनताई, सुरेखा आयवडे, मीनाक्षी डोंगरे, बालाजी गवारे, रुपेश शेंके, खंडू नेटके, रानबा शाहीर, रामगीर महाराज, सोपान डोलारे, राजकुमार पाटील, हनुमंत फडणीस, बेबीताई कांबळे, नागनाथ सातपुते, भरत पाटील, अंकुश कांबळे, असलम पठाण, लिंबराज जाधव, नारायण माडी, सुधाकर माडी, गणेश जाधव, सुरेश सूर्यवंशी, मुस्तफा देशमुख, दत्तू बनसोडे, अनिल बनसोडे, महेश, गजानन कल्लुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते।